शेतकरी मित्रांनो, खूप दिवस झाले आपण व्हिडिओची अपडेट टाकली होती, पण आता पीक विम्याची अपडेट घेऊन आलेलो आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांना पीक विम्यावरती खूप सारी प्रश्न विचारायचे आहेत, पण प्रश्नाचे संपूर्ण उत्तर आहे. पण त्याआधी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, कारण की पीक विम्याचा दुसरा टप्पा या जिल्ह्यांना मिळणार आहे आणि त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत समजाच म्हणजे की जिल्ह्यांना पीक विमा का मिळाला नाही, या प्रश्नाचं पण उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. चला तर व्हिडिओ सुरुवात करतो. त्याआधी पुन्हा एकदा सांगतो, मित्रांना पाहुण्यांना व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे, जे काही तुमचे नुकसान झालं आणि पीक विमा मंजूर करत होता, पण त्यामध्ये तुम्ही क्लेम कॅल्क्युलेशन केले, त्या आधारावर तुम्हाला आता हा पीक विमा मिळत आहे. क्लेम कॅल्क्युलेशन काय, तर तुम्ही जे काही पीक पाहणी केली, पीक नोंदणी केली, याला क्लेम कॅल्क्युलेशन करतात म्हणजे की म्हणतात. कारण की शेतकरी मित्रांनो, जेव्हा तुमची तक्रार नोंद झाली होती, तेव्हा तुमचं पीक पाहणी झालं, कोणत्या हेक्टरमध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये कोणतं पीक होतं याची नोंदणी झाली होती, आणि ती नोंदणी पाहून आता त्या नोंदणीच्या आधारे तुम्हाला सोयाबीन, कापूस, तूर, पावसाळी पिकांचा पीक विमा मिळत आहे. आता यामध्ये तुम्हाला कोणत्या पिकाचा पीक विमा म्हणजे की प्राप्त झालेला आहे, कोणत्या पिकाचा राहिला आहे, अशा प्रकारच्या बऱ्याचशा प्रश्न बाबी आहेत. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यापैकी 30 जिल्ह्यांना पीक विमा मंजूर करण्यात आला होता, आणि त्याचबरोबर 30 जिल्ह्यापैकी काही जिल्ह्यांना पीक विमा मिळाला आहे आणि काही जिल्ह्यांना आता इथून पुढं मिळणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, काही जिल्ह्यांची पीक विमा अद्याप का मिळाला नाही, तर काही जिल्ह्यामध्ये सोयाबीनची पीक आपली कॅल्क्युलेशन राहिलं होतं, काहीचं कापसाचं कॅल्क्युलेशन राहिलं होतं, काहीचं तुरीचं राहिलं होतं. म्हणजे संपूर्ण पिकाचे कॅल्क्युलेशन झाल्याशिवाय कोणत्या जिल्ह्याचा पीक विमा वितरण होत नाही. ज्या ज्या जिल्ह्याचं कॅल्क्युलेशन पार होत आहे, त्याच्या जिल्ह्याचा पीक विमा त्यांच्या खात्यावर DBTद्वारे पाठवण्यात येत आहे. त्यामध्ये परभणी असो, हिंगोली असो, नांदेड असो, यवतमाळ असो, धुळे असो, बीड असो, अमरावती असो, अहिल्यानगर असो, छत्रपती संभाजीनगर असो, अशा प्रकारे काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण होत आहे. एक एक करून प्रत्येक जिल्ह्यांचं म्हणजे की यादीत नाव जसं जसं येत आहे, चंद्रपूर असो, गडचिरोली असो, अहिल्यानगर असो, त्यानंतर आपले धुळे असो, त्यानंतर चंद्रपूर असो, गोंदिया असो, संपूर्ण जिल्ह्यातील पीक विमा असा दमादमाने वितरण होत आहे. त्यामध्ये शेतकरी मित्रांनो, अडचण फक्त एकच आहे की काही शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, पण पीक पाहणी केली नाही. काही शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली आहे, पीक विमा भरला नाही. यामुळे शेतकऱ्यांचे काही अपात्र झाले आहेत. त्याचबरोबर पीक पीक विमा भरलेला आहे, पीक पाहणी केली आहे, पण पीक तक्रार न केल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान काय झालं हेच त्या शासनाला म्हणजे की समजून न आल्यामुळे त्यांना पण अपात्र करण्यात येत आहे. शेतकरी मित्रांनो, बरेचसे जागी क्लेम कॅल्क्युलेशन झाले, त्या जिल्ह्यांना पीक विमा मिळत आहे. लातूर असो, हिंगोली असो, संपूर्ण जिल्ह्यांना पीक विमा मिळणार आहे. पण काही शेतकऱ्यांची गडबड होत आहे, त्यांना वाटत आहे कधी मिळते कधी नाही. तर लवकरात लवकर म्हणजे की मेच्या सुरुवातीपर्यंत हा पीक विमा मिळणारच आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांना हे माहिती आहे की आता एप्रिल तर संपत आलेला आहे, पण मेमध्ये पण काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. कारण की हे जे काही क्लेम कॅल्क्युलेशन आहे, जसे पार पडाय तसे पीक विमा मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, सोयाबीनसाठी, कापसासाठी हेक्टरी 17,500 पासून ते हेक्टरी 52,000 रुपयेपर्यंत पीक विमा मिळणार आहे. यावर तुमच्या पिकावर अवलंबून असणार आहे. किती पीक नुकसान झालं तर, किती पीक तुमच्या घरामध्ये कापूस आलता, सोयाबीन आलतं, याच्यावरून तुमची टक्केवारी जाहीर केल्यानंतर तुम्हाला पीक विमा देण्यात येत आहे. काही शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 मिळत आहेत, काही शेतकऱ्यांना 22,000 मिळत आहेत, 23,000 अशा प्रकारे पीक विमा वितरण होत आहे. आता ही माहिती मित्रांना पाहुण्यांना शेअर करा, आणि कुठली चिंतित गोष्ट म्हणजे की चिंता करू नका. लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पीक विमा पोहोचून जाईल. भेटूया नेक्स्ट वेळी, तोपर्यंत धन्यवाद. तरी पण काय अडचण असेल तर कमेंट करा. धन्यवाद. पुन्हा एकदा सांगतो, चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर. धन्यवाद.